नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता स्वानंदी आणि बाबा त्या हॉलवर येऊन पोहोचतात आणि तेथे आल्यानंतर आता समोर जे काही रूम आहे तर तेथे मात्र आता महेश काळे यांची आता कार्यक्रम आहे असं दोघांना वाटतं, कारण महेश काळे यांचं तेथे पोस्टर वगैरे सगळं काही लावलेलं असतं आणि नक्की त्यांच्या मैफिलीचा कार्यक्रम असेल आणि आपण इथे बरोबर ठिकाणी आलोत का असं ते दोघे एकमेकांना विचारतात। आणि तेवढ्यात स्वानंदी समरला कॉल करते आणि समरला कॉल करून म्हणते की आम्ही दोघं इथे येऊन पोहोचलोत, पण नक्की इथे चुकीच्या ठिकाणी तर नाही ना आलो। त्यावरती समर म्हणतो की थांबा एक मिनिट, मी आलो बाहेर। तेव्हा आता बाबा म्हणतात की स्वानंदी बघ ना, अगं महेश काळे यांची गाणी मला फार आवडतात आणि आज मात्र इतका मोठा योगायोग आहे की आता त्यांच्या कार्यक्रमाच्या दारात मी उभा आहे, तर त्यामुळे घरी गेल्यानंतर आज पुन्हा एकदा मी महेश काळेंची गाणी ऐकणार आहे। आणि तेवढ्यात आता समर येतो। समर म्हणतो की बाबा आलात का तुम्ही? तेव्हा आता लगेच बाबा म्हणतात की हो ना, येथे महेश काळेंच्या गाण्याची रिहर्सल आहे। खरंच मला महेश काळेंची गाणी फारच आवडतात आणि फक्त त्यांची भेट व्हायला हवी आणि शक्यतो मात्र मी लांबूनच त्यांना बघेल आणि माझ्यासाठी तेवढंच सुद्धा पुरेसं आहे। त्यावरती समर म्हणतो की हे बघा, एक काम करा, तुम्ही आत तर या। आता बाबा आणि सोनंदी आत येतात। सगळेजण मात्र आता वाढदिवसाच्या अगदी छान छान बाबांना शुभेच्छा देतात आणि त्यांचं वेलकम करतात। आता सगळेजण टाळ्या वाजवतात। तेव्हा आता सोनंदी खुश होत समरकडे बघत असते। तेव्हा आता बाबा सगळ्यांना भेटतात, तर आजी सुद्धा आता बाबांना वाढदिवसाच्या खूप खूप छान शुभेच्छा देते। तेव्हा आता समरने सगळी काही तयारी केलेली बघून बाबा खुश होतात आणि म्हणतात की जावई बापू, अहो इतकं सगळं करण्याची काय गरज होती? म्हणतो की अहो हे तर काहीच नाही, अजून तर खूप बाकी आहे। तेवढ्यात तेथे आता महेश काळेंची एंट्री होते। महेश काळेंना बघून मात्र आता सगळ्यांना खूप आनंद होतो। बाबांना तर खूपच एक आश्चर्याचा धक्काच बसतो। आता महेश काळे आल्यानंतर सगळेजण टाळ्या वाजवतात आणि आता महेश काळेंचं दणक्यात स्वागत केले जाते। महेश काळे सगळ्यांना हात जोडून आता नमस्कार करत येतच आता समरला घट्ट असे मिठी मारतात। स्वानंदीला मात्र आश्चर्याचा धक्काच बसतो। स्वानंदी बघूनच असते आणि मलिका सुद्धा। बाबा आता हे सगळ्यांना एक आश्चर्याचा धक्का बसलेला आहे। त्यावरती आजी म्हणते की आला का आमचा सुपरस्टार? तेव्हा आता महेश काळे आजीकडे खुशून बघतोय आणि आजीला हात जोडत विचारतो की बरे आहात का? आजी म्हणते की हो रे, अगदी मस्त। तेव्हा आता समर हा महेशला म्हणतो की हे बघ, चल मी तुझी ओळख करून देतो। आणि आता सोनंदीची पहिल्यांदा तो ओळख करून देतो की ह्या मिसेस सोनंदी समर राजवाडे। तेव्हा आता म्हणजे महेश लगेच आता सोनंदीला हात जोडून नमस्कार करतो। सोनंदी सुद्धा त्यांना नमस्कार बोलते आणि हे मात्र सोनंदींचे वडील आहेत आणि त्यांच्यासाठी मात्र मी तुला आज येथे बोलावलं कारण त्यांचा वाढदिवस आहे। तर बाबा आता इतके खुश होतात। बाबांना नक्की काय तोंडातून शब्दच निघत नसतो, काय बोलावे तेच काही कळत नाही। आता महेश मात्र आता सोनंदीच्या बाबांना नमस्कार करतो। तेव्हा आता महेश हा बाबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। बाबा म्हणतात की हे बघ, माझा मात्र माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही, चक्क महेश काळे आहे तर ते माझ्यासमोर उभे आहेत। तेव्हा आता लगेच महेश हा बाबांना म्हणतो की ठीक आहे, नमस्कार, थँक्यू। त्यावरती आता बाबा म्हणतात की तुमची कलाच इतकी म्हणजे सुंदर आहे की आम्ही तिच्यासमोर अगदी नतमस्तक होतोय आणि हे बघा, मी रोज तुमची गाणी ऐकत असतो कारण तुमच्या आवाजामध्ये असं काहीतरी आहे, म्हणून तुमच्या गाण्यांची आणि अभंगाची सारखी ओढ मला निर्माण होत असते। तुमच्या गाण्यामध्ये इतकी आत्मीयता आहे की माणूस अगदी सगळं काही तुमच्याकडे ओढला जातो आणि ही एक अगदी दैवी देणगी आहे। मला माहिती नाही कारण मला त्यातील महत्त्वाचं काहीच कळत नाही, पण एक मात्र मी तुम्हाला नक्की सांगतो, तुमच्या गायकीचा हा दर्जा आहे तर तो अत्यंत उच्च दर्जाचा आहे। तर आणि हे बघा महेशजी, मी तुम्हाला खरं सांगतो, कारण अख्खा तुमचा हा गाण्यांचा कार्यक्रम आहे, अख्ख्या महाराष्ट्राला तर काय अख्ख्या देशाला वेड लावलेला आहे। खूप सुंदर असा कार्यक्रम आहे आणि या सगळ्यासाठी मात्र मी तुमचा खरंच आभारी आहे आणि ऋणी सुद्धा आहे। त्यावरती आता महेश काळे म्हणतात की इतकं कौतुक करू नका, मी तुम्हाला आशा करतो मला नक्की आज आनंद मिळालेला आहे आणि चला आता सुरुवात करूयात कार्यक्रमाला। समर म्हणतो की ठीक आहे। तेव्हा आता महेश काळे स्टेजवर जातात आणि आता सगळेजण इतके खुश असतात। समर सोनंदीच्या जवळ येतो आणि विचारतो की कसं वाटलं सरप्राईज? त्यावरती आता सोनंदी खूपच हसते, बाबा सुद्धा खूप हसतात। तर सोनंदी म्हणते खरंच माझा विश्वासच बसत नाही की अजून तुम्ही सुद्धा मला याच्यासाठी बोलवलं का? त्यावरती समर म्हणतो की हो, कारण कालच आम्हाला कळलं की तुम्हाला आणि बाबांना मात्र महेश काळेंचं गाणं फार फार आवडते। त्यावरती बाबा म्हणतात की हो, खूप खूप प्रचंड आवडतं आणि मी शब्दातच वर्णन नाही करू शकत। हे बघा बाबा, तुम्हाला नक्की कोणती गाणी आवडतात हे सुद्धा मला सोनंदीच्या वहीतून कळाले। त्यावरती बाबा म्हणतात की काय बोलतात? सोनंदी विचारते की तुम्ही माझी वही वाचली का? त्यावरती समर म्हणतो की नाही, तुम्ही मला दाखवली होती तेव्हा मात्र तुमच्या त्या पानावरती माझी नजर गेली होती।
तेव्हा आता स्वानंदी डोक्याला हात लावते, हसते आणि म्हणते की तुम्ही इतकं सगळं कसं जमवलं बरं. सगळेजण मात्र अधिरा, रोहन, बाबा हे सगळेजण आता स्वानंदी आणि समर यांचं बोलणं ऐकत आहेत आणि सगळेजण खूप खुश असतात. जे ते महेश काळे आहे ते इंडियात नसतात, मग त्यांना इतक्या लवकर तुम्ही इथे कसं आणलं बरं. त्यावरती समर म्हणतो की अगदी सोपं आहे, कारण महेश माझा खूप जुना आणि जवळचा अगदी जिवलग असं मित्र आहे. हे बघा, मी तुमची आवड वाचली, तुम्हाला महेश काळे आवडतो हे सुद्धा अगदी ऐकलं आणि तेव्हा मला कळाले की महेशची टूर चालू आहे आणि मी लगेच त्याला फोन केला आणि त्याला मात्र आज इथे येण्यासाठी सांगितले. अगदी सोपं होतं. त्यावेळी स्वानंदी म्हणते की बापरे, मला खरंच काही कळत नाही की नक्की काय बोलू ते. त्यावरती आता समर म्हणतो की हे बघा, तुमचं स्वप्न होतं. बाबा म्हणते की हो, स्वप्न तर माझं सुद्धा होतं, परंतु ते स्वप्न या आयुष्यात पूर्ण होईल असं कधीही वाटले नव्हते. तुम्ही मात्र माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण केलं. ते स्वानंदी खुशून म्हणते आणि बाबा म्हणतात की ते पण माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच. बाबा मात्र आता हात जोडून जावे बापूंना थँक्यू सो मच असं म्हणतात. त्यावरती आता समर विचारतो की बाबा, तुम्ही आनंदी तर आहात ना. मग झालं तर हे बघा बाबा, तुमच्या आनंदामध्ये मला सगळं काही मिळालेलं आहे. हे बघा, आता कार्यक्रम सुरू करायचा आहे का. तर बाबा म्हणतात की हो हो नक्कीच. आता सगळेजण खुर्चीवर बसतात आणि खुर्चीवर बसल्यानंतर आता निकिता ही पुढे ऑर्गनाईज करायला येते अँकरिंगचं काम करण्यासाठी. आता मात्र ती सगळ्यांना आपली ओळख करून देते की मी निकिता. सरप्राईज असं आहे की हा कार्यक्रम अचानक ठरलेला आहे आणि आज मात्र आमच्या सगळ्यांचे आवडते स्वानंदीचे बाबा आणि सगळ्यात असणारे हसतमुख असणारे आमचे दिलीप काका यांचा वाढदिवस आहे. हे बघा दिलीप काका, तुम्हाला सगळ्या म्हणजे आमच्या सगळ्यांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा आता बाबा खूप खुश होतात. मलिका आणि अर्पिता यांचे चेहरे अगदी बघण्यासारखे होतात. हे बघा काका, आमच्या सगळ्यांकडून तुमच्यासाठी एक खास अशी भेट आहे. हा कार्यक्रम मात्र तुमच्यासाठी खास अरेंज केलेला आहे. तर माननीय महेश काळे हे मात्र तुमच्या आवडत्या गाण्यापासून आज या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहे. तर माझी एक प्रेमांची अशी वजा एक विनंती सूचना आहे, सगळ्यांनी मात्र तुमचे मोबाईल आहे तर ते सायलेंट वर ठेवा. जर आता महेश काळेंच्या गाण्यामध्ये तुमची रिंगटोन वाजली मात्र चांगलं नाही वाटणार. त्यामुळे चला तर लवकर सुरुवात करूयात. तेव्हा मात्र महेश काळे आता बाबांच्या आवडीची गाणी सुरुवात करतात. सगळेजण छान आता अगदी मग्न मुग्ध होऊन ऐकत असतात. तेव्हा अर्पिता, अंशुमन आणि मलिका यांचे चेहरे मात्र अगदी बघण्यासारखे होतात, कारण त्यांना अगदी कंटाळा आलेला असतो हे सर्व ऐकण्यासाठी. बाबा मात्र खुश होऊन ऐकत असतात. समर आणि स्वानंदी सुद्धा, अधिरा आणि रोहन सुद्धा इतके खुश असतात आणि सगळेजण आता टाळ्या वाजवत असतात. इतकं छान आता त्यांची ही अभंगवाणी सुरू झालेली आहे. इतकं छान वाटत असतं, अगदी मैफिल रंगून गेलेली आहे. तेव्हा आता सगळेजण इतके खुश होतात. आजी सुद्धा खूप खुश होऊन आता अगदी कौतुक करत आहेत. सगळेजण आता हा अभंगवाणीचा कार्यक्रम ऐकून इतके मस्त खुश आणि एन्जॉय करत असतात. सगळ्यांचे मात्र भान हरपलेले असतात. हे सर्व ऐकून सगळेजण डोळे बंद करून आता महेश काळे यांच्या सोबत विठ्ठल 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 करत असतात. विठ्ठल नावाचं भजन सुरू झालेलं आहे. तर आता विठ्ठल नावाचा जप केला जातो. सगळेजण आता मग्न मुग्ध होऊन टाळ्या वाजवत आहे. एक सगळ्यांचं मन मात्र एकाग्र झालेलं आहे आणि बाबा तर इतके खुश आहेत. आज चक्क त्यांच्या वाढदिवसाला महेश काळेंची अभंगवाणी त्यांना अगदी समोर ऐकायला मिळालेली आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी त्यांची आणि आता या महेश काळे यांची भेट मात्र समोर मुळे शक्य झालेली आहे. तर असं मात्र आता ह्या भागामध्ये एक छान आता महेश काळेंची अभंगवाणी पूर्णपणे दाखवली जाते आणि बाबांना एक असा छान सरप्राईजचा मोठा धक्का आता समरने दिलेला आहे आणि त्याहूनही स्वानंदी आता समोरवर इतकी खुश आहे, ती सारखी समरकडे बघत असते आणि आता मलिका, अर्पिता, अंशुमन यांचा इतका जळफळाट होत आहे. तर येथे हॉलमध्ये आलेले सगळे काही आता प्रेक्षक आहे, पब्लिक आहे, तर ते सगळेजण टाळ्या वाजवत असतात. महेश काळे यांचं अगदी विठ्ठल 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 हे अगदी म्हणजे देवाचं नाम आहे तर ते सुरू असतं. सगळेजण मग इतके एकाग्र झालेले आहेत की कुणाचंही लक्ष आता कुठे नाही. सगळेजण महेश काळे यांच्या या भजनामध्ये रंगून गेलेले आहेत. समर सुद्धा आता खूप छान टाळ्या वाजवतो. तो सुद्धा इतका खुश आहे आणि आता स्वानंदीला इतकं छान वाटतं, कारण महेश काळे आणि समर हे एकमेकांचे अगदी मित्र आहेत. तर अंशुमन मात्र तोंड पाडून अगदी कंटाळा आल्यासारखा टाळ्या वाजवत असतो. आता आजी इतकी खुश आहे, आता भजन नामामध्ये ती पूर्णपणे रंगून गेलेली आहे. तर आनंदी, निकिता हे सगळेजण आता ह्या भजनामध्ये रमून जातात. कुणाचंही काही एकाग्र मन आता त्या महेश काळेंच्या भजनावरती झालेलं आहे. बाबा सुद्धा अगदी बेभान होऊन टाळ्या वाजवतात आणि बाबांना एक वाढदिवसाचं छान असं सरप्राईज आज समोरमुळे मिळालेला आहे. एक आनंदाचा धक्का आणि कधीही स्वप्न यांचं पूर्ण होणार नाही अशी आशा त्यांना लागलेली आहे. पण समोरमुळे बाबांचं आज या वाढदिवसाच्या दिवशी स्वप्न पूर्ण झालेलं आहे, म्हणून आता समरला सुद्धा खूप भारी वाटतं आणि बाबांना सुद्धा खूप आता आपल्या समर म्हणजे जावई बापूंचा खूप अभिमान वाटतो, कारण त्यांच्यामुळे हे सर्व शक्य झालेले आहे. तर ह्या हॉलमधील आता ह्या वाढदिवसाच्या दिवशी ठेवलेली महेश काळेंची मैफिल अगदी रंगून गेलेली आहे, ती पण विठ्ठल नामाच्या भजनामध्ये.
आता हा भजन सकाळचा कार्यक्रम संपल्यानंतर खूप छान टाळ्यांचा गडगडाट करतात सगळेजण. आता टाळ्या वाजवतात. बाबांच्या डोळ्यातून आनंद अश्रू येत आहे, कारण बाबांना एक आता आनंदाचा धक्का मात्र बसलेला आहे. सगळेजण अगदी खुश होत टाळ्या वाजवतात. महेश काळेंच्या भजनाचं आणि त्यांच्या गायनाचं कौतुक करत आहेत. समर आणि सोनंदी एकमेकांकडे बघून खूप खुश होऊन हसत आहे. दोघांनाही फार असा आनंद होतो. सोनंदी आपल्या बाबांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघून समरवर इम्प्रेस होते. खुश होऊन ती समरवर इतकी खुश झालेली आहे आणि दोघे एकमेकांकडे पाहतच असतात. दोघांचंही लक्ष एकमेकांकडे आहे आणि बाबा सुद्धा इतके खुश आहे. बाबांना आज इतका मोठा सरप्राईज मिळालेला आहे. तर आज मात्र आता सोनंदीच्या बाबांचा हा वाढदिवस इतका झकास पार पडलेला आहे. तेव्हा आता मित्रांनो, पुढे नक्की काय होणार आहे हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.